नमस्कार, ANS क्राफ्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्री स्पेशल ओम नमः शिवाय असं लिहिलेली पट्टी बनवणार आहोत। जर तुम्हाला क्रॉस स्टिच मेथड येत असेल ऑलरेडी तर तुम्ही ह्या पट्टीचा स्क्रीनशॉट घेऊन बघूनही बनवू शकता आणि जर तुम्हाला नवीन शिकायचं असेल तर माझ्याबरोबर बनवा। आता ही पट्टी कशाच्या कामी येणार तर देवाऱ्यासमोर ठेवायला किंवा इथे तुम्ही लूप केले तर देवाऱ्याला तोरण म्हणून आणि मग खाली बेल किंवा काहीतरी डेकोरेटिव्ह आयटम तुम्ही लावू शकता। तर बघूया आपण ही पट्टी कशी करायची ते। तर ह्याच्यासाठी मी 4 नंबरचे मणी वापरलेत, 4 नंबरचे पांढरे मोती। आता मी ह्याच्यामध्ये लाल अक्षर लिहिलेत, लाल रंगाने लिहिलेत, पण मी आता जी पट्टी बनवणार आहे त्याच्यामध्ये निळे लिहिणार आहे म्हणून 4 नंबरचे निळ्या रंगाचे मोती आणि बॉर्डर करायला लाल मोती, हे पण 4 नंबरचेच आहेत। जर तुम्हाला बॉर्डर करायची नसेल, नवीन शिकत असाल, कठीण वाटत असेल तर सध्या तुम्ही बॉर्डर स्किप करू शकता, प्लेन पांढरा करून त्याच्यानुसार मग नंतर तुम्हाला हवी तशी तुम्ही बॉर्डर करू शकता। तर सगळ्यात आधी आपल्याला आता साहित्य काय लागणार तर सुई दोरा आपल्याला नेहमी लागतो, कात्री। तर आता आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिले धाग्यामध्ये 3 लाल आणि 1 पांढरा मोती घालून असा एक चौकोन करून घ्यायचा आहे। आता हा चौकोन आपल्या सगळ्यांनाच येतो, माहिती आपल्याला कसा करायचा असतो, म्हणून मी आधीच करून ठेवला आहे। एक चौकोन करून घ्यायचा आहे। हा चौकोन करून झाला की पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढल्याच्या नंतर धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घ्यायचे, 1 2 3। कदाचित यूट्यूबवरती ओम नमः शिवाय असा लिहिलेला हा पहिलाच व्हिडिओ असेल ट्युटोरियलचा, त्यामुळे नीट लक्ष देऊन बघा। ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या स्टेप चुकल्या तर मग पुढचं चुकत जातं, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, नीट बघा आणि मग करा। अशा पद्धतीने आपण आता आपले हे 2 चौकोन तयार झालेत। एरवी आपण कसं करतो, हे असे वर करत जातो, आपला एरवीचा शेप असा डायमंड शेप दिसतो, पण तुम्ही इथे बघत असाल तर ह्या पट्टीमध्ये नीट बघा, आपल्याला प्रॉपर चौकोन दिसतोय। हे बघा, प्रॉपर चौकोन आहे, म्हणूनच याला क्रॉस स्टिच मेथड असं म्हटलं जातं। ह्याच्यामध्ये काय करायचं असतं, तिरकी विण असते। आता आपण जर का साधं करत असतो तर डायरेक्ट ह्या वरच्या मण्यामध्ये आलो असतो आणि केलं असतं, पण ही क्रॉस स्टिच मेथड आहे, त्यामुळे हे डिझाईन धरतानाच आपल्याला असं चौकोन दिसेल असं धरायचं आहे हातात। आता बरोबर आता चौकोन दिसेल असं धरायचं आहे। आता आपण काय करणार, ह्या वाल्या मण्यामधून सुई बाहेर काढणार आहे, या तिरक्या, सरळमध्ये नाही जायचं, या तिरक्या मण्यामधून आपण सुई बाहेर काढून घ्यायची। आता इथे 1 पांढरा 2 लाल, आपण लालची बॉर्डर करतोय ना, म्हणून 1 पांढरा 2 लाल असे मणी दोऱ्यामध्ये घालून घ्यायचे। जर तुम्हाला मोठं ब्रॉड तोरण करायचं असेल तर तुम्ही 6 नंबरचे मोती पण वापरू शकता, पण हे 4 नंबरमध्ये एवढं व्यवस्थित होतंय, अक्षर व्यवस्थित वाचता येतील एवढं होतंय, त्यामुळे मी 4 नंबरचेच घेतलेत। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मणी घेता येतील, 5 नंबरचे घेतलेत तरीही चालेल। असं आता हे 3 झाले ना की आपल्याला एक अंदाज येतो आपल्याला कसं करायचं आहे ते। हे 3 दिसत आहेत। आता आपल्याला ह्या पांढऱ्या मण्यामध्ये यायचं आहे। या पांढऱ्या मण्यामध्ये आलं की आपल्याला परत 3 पांढरे मणी घालायचे आहेत। सुरुवातीच्या एकदम 2 लाईन तयार होणार आहेत आपल्या, आणि त्या उंची किती घ्यायची आहे काय कसं तेही मी करता सांगून देते। इथे 3 मणी घ्यायचे, 1 2 3।
आपण नेहमी जसं चौकोन करतो तसंच करायचं आहे. जेव्हा आपण ह्या बाजूचं करू तेव्हा आपल्याला बॉर्डरसाठी म्हणून धाग्यामध्ये लाल मणी घालावे लागतात. जेव्हा पलीकडची लाईन होत असेल तेव्हा प्लेन पांढरंच ठेवायचे. आता आपण ह्या पांढऱ्या मण्यामध्ये आलोय. 3 केले, चौथं एक झालं की मग आपल्याला आपोआपच लक्षात येतं आपल्याला कुठल्या मण्यामध्ये जायचं. 3 तर प्रॉपर नीट बघाच. आता आपल्याला इथे आपल्याला लाल हवेत म्हणजे एक पांढरा, 2 लाल, एक पांढरा मोती आणि हे 2 लाल मोती. आता आपल्याला ह्या पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायची आहे. तुम्हाला इथे ही गॅप दिसत असेल. ही नंतर आपण जेव्हा पुढची ओळ करू तेव्हा ती गॅप आपोआप फिल होते. आत्ता ती क्रॉस स्टिचमध्ये ते तसंच राहतं, त्यामुळे तिथे आपण आत्ता सध्या काही नाही करू शकत. जेव्हा आपण पुढची ओळ करायला जाऊ तेव्हा ती आपोआप भरली जाईल. आता परत धाग्यामध्ये 3 पांढरे मणी घ्यायचे. 1 2 3. नेहमीसारखं हे असं करायचं. धागा घट्ट ओढून घ्यायचा म्हणजे ती पट्टी ढिल्ली नाही पडणार. आता आपल्याला ह्या पांढऱ्या मण्यामध्ये यायचंय. सुरुवात एकदा कळली आणि एकदा आपण करायला सुरुवात केली की कठीण वाटत नाही, नाहीतर थोडं कठीण वाटू शकतं. त्यामुळे स्किप न करता बघा. हे बघा. आता परत आपल्याला एक पांढरा, 2 लाल असे मोती धाग्यामध्ये घ्यायचे. एक पांढरा आणि 2 लाल. ह्यामध्ये आपण असे चौकोन नाही मोजत, हे मोती मोजतो. हे मोती 20 आहेत. आपल्याला इथे 20 मोती झाले पाहिजेत, म्हणजे 10 चौकोन थोडक्यात. पण आपण क्रॉस स्टिच मेथडमध्ये मोती मोजतो, त्यामुळे हे 20 मोती करून घ्यायचे. ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे 20 आहेत. तर आपल्याला असे 20 करायचे आहेत. आता आपले किती झाले? 2 2 4 6 8 झालेत. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ह्या साईडची एक लाईन, ह्या साईडची एक लाईन, अशा एकदम 2 ओळी होत आहेत. सुरुवातीला 2 ओळी होतात, नंतर मग एक 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 नेहमीप्रमाणे होत जाते. आता आपण परत या मण्यामध्ये आलो आहे. आता परत धाग्यामध्ये 3 पांढरे मणी घालायचे. आता तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला कुठल्या सिक्वेन्सने मणी घालायचे आहेत. आपण एरवी सरळ सरळ जातो, ह्याच्यामध्ये बाजूचा म्हणजे तिरके तिरके मणी आपण घालतो. आता आपण कुठल्या मण्यात जायचं? तर ह्या पांढऱ्या. परत धाग्यामध्ये 1 पांढरा आणि 2 लाल असे 3 मणी घ्यायचे. 1 पांढरा. तुम्हाला एकदा ही मेथड समजली की तुम्ही कुठलीही अक्षरं किंवा डिझाईन स्वतःच्या मनाने करू शकता.
फक्त एकदा मेथड समजून घ्या. अशा पद्धतीने आता हे आपले किती झाले? 2 2 4 5 6 7 8 9 10. हे 10 झाले. आपल्याला अजून 10 करायचे आहेत. तर मी पण करून घेते, तुम्ही पण करून घ्या. हे बघा, मी मोती घालून घेतलेत. हे 18 झालेत. आता 20 करायला इथे 2 घालायचे आहेत. पण हे शेवटचं मी तुम्हाला दाखवायला ठेवलं, म्हणजे आपण जशी ही वरनं बॉर्डर करणार आहे तशी खालूनही करणार आहे ना. तर आता इथे आपल्याला पांढरा मणी घालायचा नाही आहे, तर तिन्ही लाल मणी घालायचे आहेत. तर एकदा आपण ते घालून घेऊया, म्हणजे आपले हे 20 मणी पूर्ण होतील. 1 2 3 हे पहा. आता इथे आणि इथे गॅप राहते, ती आता आपण पुढची लाईन करू तेव्हा आपोआप जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, या पांढऱ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपण खाली बॉर्डर करतोय म्हणल्यावर सुरुवातीला 3 मणी येतील, नंतर आपल्याला आता 2 2 वापरायचे. सुरुवातीला 3, पहिले एक पांढरा आणि 2 लाल. असे 3 मणी घालून हा एक चौकोन पूर्ण करून घ्यायचा. ही इथली गॅप केली आणि नवीन लाईन आपली सुरू झाली. आता आपण ही पट्टी समोर ठेवायची आणि ह्याच्यावर बघायचं. आता कितव्या नंबरला परत कलरचा मणी आला आहे, तर 1 2 3 4 5 6 आणि 7 नंबरला कलरचा मणी आहे. आपल्याला हे 5 पांढरे मणीच घालायचे आहेत. तर हे जे 2 मणी आहेत जे सुट्टे आहेत, जिथे आपण काहीच केलेलं नाही आहे, हा वरचा चौकोन हा खालचा चौकोन, ह्याच्यातले हे जे सुट्टे मणी आहेत त्याच्यातून सुई बाहेर काढायची. ह्या दोन्हीमधून एकदम काढा किंवा एक एक काढा, पण हे जे सुट्टे मणी आहेत ते 2 मणी आपल्याला घ्यायचे आहेत. आता परत धाग्यामध्ये 2 पांढरे मणी. आता आपल्याला सगळीकडे 2 2 मणी घालायचे. आता इथे लक्ष ठेवायचं आहे की कलरचा मणी आता आपल्याला सुरुवातीला, म्हणजे आता पहिला आपला कलरचा मणी येणार आहे, तर 5 सोडायचे. आत्ताशी 3 झाले, म्हणजे परत अजून 2 आपल्याला पांढरेच घालायचे. हे सुट्टे मणी घ्यायचे. हे बघा, हे 2 सुट्टे मणी घेतले. परत एकदा 2 मणी धाग्यात घ्यायचे. तुम्हाला ही शिकवलेली पद्धत कळतीये का आणि हे डिझाईन आवडलं का हे नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. दोन 2 4 1 5. हे बघा, हे 5 मणी आपले पांढरे झाले. आता इथे कलरचा मणी, हे बघा 2 2 4 1 5, हे 5 मणी आपण सोडलेले पांढरे आणि कलरचे 2 मणी आहेत. मग आता आपण काय करायचे, परत एकदा हा सुट्टा मणी, हा सुट्टा मणी, ह्याच्यातून सुई वर काढून घ्यायची. आता इथे दोन्ही रंगाचे मणी घालायचे आहेत. मी आता ही अक्षरं निळ्या रंगाने लिहिते, तुम्ही ज्या रंगाने लिहिणार असाल त्या रंगाचे मणी इथे घाला. 2 निळे मणी.
अशा पद्धतीने. आता आपल्याला हे सगळे इथपर्यंत पांढरेच करायचे आहेत. आता जेव्हा इथे येऊ तेव्हाच चेंज आहे. तर आता परत एकदा नीट बघा. हा एक मणी, हा एक मणी, ह्या चौकोनाचा एक, ह्या चौकोनाचा एक, जे सुट्टे आहेत त्याच्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा, ओढून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेला. परत एकदा 2 पांढरे मणी. तुम्हाला एकदा ही मेथड कळली की तुम्ही कुठलंही डिझाईन बघून त्याचा फोटो बघून करू शकता, किंवा तुम्ही प्रो असाल तर आलेख कागदावरती स्वतः डिझाईन क्रिएट करून स्वतःचा डिझाईन बनवू शकता. आता चला आपण हे पटपट करून घेऊया. आपल्याला हे सगळे पांढरेच मणी घालायचे आहेत. सेम सगळीकडे आता 2-2 मणी घालून घ्यायचे. कोणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा तुमचा व्यवसाय असेल तर विकण्यासाठी ही एक चांगली पट्टी आहे. तर नक्की करून बघा. आता हे राहिलेले पांढरे मणी मी पण घालून घेते इथपर्यंत. तुम्ही पण घालून घ्या. मग हे वाला कसं करायचं ते मी दाखवते परत एकदा. हे बघा, मी हे एवढं पूर्ण करून घेतलंय. आता आपण या पांढऱ्या मण्यामध्ये येणार आहोत. आता सुरुवातीचा आणि शेवटचा जो असा मणी असतो तिथे 3 मणी घालावे लागतात. आत्तापर्यंत आपण इथे 2-2 घातले, आता इथे 3 लागणार आहेत. तर ते कसे लागणार आहेत, तर वरची लाईन आहे ना, मग इथे पहिले बॉर्डरचा रंग, तुम्ही लाल घेतला असेल तर लाल किंवा जो घेतला असेल तो, 2 लाल मणी आणि 1 पांढरा मणी. आणि या मण्यातूनच परत एकदा चौकोन पूर्ण करून घ्यायचा. अशा पद्धतीने. आता आपण पुढची लाईन करूया. आता परत पुढची लाईन करताना जी गॅप झालेली दुसऱ्या लाईनमध्ये तशीच गॅप होणार आहे. इथे ह्या लाल मण्यामध्ये काहीच करायचं नाही आहे, ते चुकतं, वर जातं, पट्टीच्या बाहेर जातं. आपल्याला ह्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. हा एक आणि हा एक, जे सुट्टे 2 मणी आहेत जे आपण आत्ता केलं तेच. परत धाग्यामध्ये 2 पांढरे मणी घ्यायचे. पुढची लाईन करताना आपली ती वरची बॉर्डर येणार आहे, त्यामुळे आता दोन्ही पांढरेच वापरायचे. अशा पद्धतीने. नंतर जेव्हा आपण पुढची लाईन करू तेव्हा इथे ती गॅप भरली जाईलच, जसं आपण इथे केलं. पहिले ही लाईन, मग एक खाली आलेलं, आता ही झाली, आता परत एक खाली आलं. अशा पद्धतीनेच ही वीण आहे ती पूर्ण होते. आता आपल्याला इथे बघून घ्यायचं पहिले पट्टीमध्ये किती पांढरे मणी सोडलेत. तर 2, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि हा एक 11. 11 मणी सोडून 12व्या मणी जो आहे तो आपला रंगाचा आहे. तर आपण आता असंच करून घेऊ. आता सगळीकडे पहिले जोपर्यंत आपले 11 पांढरे मणी होत नाहीत तोपर्यंत पांढरे मणी धाग्यामध्ये घालून घेऊया. हे 2 झाले, परत 2 घेतले म्हणजे 4 झाले. पांढऱ्याची लाईन, सुट्टे सेम मेथड, सुट्टे जे पांढरे मणी आहेत त्याच्यामध्ये सुई बाहेर काढायची. ह्या चौकोनाचा हा, ह्या चौकोनाचा हा, जे सुट्टे दिसत आहेत. आता हे 4 झाले. असे जॉईंट असतात ते घेऊ नका, कारण आपल्याला प्रत्येक मण्यातून जायला लागतं, तर नंतर प्रॉब्लेम होईल. त्या जॉईंट मण्याचं काय करायचं ह्याचाही व्हिडिओ लवकरच येईलच. आता हे 6 झाले. आता अजून 2.
6 आणि हे 2 8. आता हे 2 10. हे बघा, हे 2 म्हणजे झाले हे 10 मणी झाले इथले. ह्याच्यासाठीच ह्याच्यामध्ये मणी मोजायचे असतात. ते सोपं पडतं कुठे रंगाचा मणी घालायचा आहे आणि कुठे प्लेन मणी घालायचा आहे त्याच्यासाठी. आता हे 10 झाले. आता आपण 11 मणी सोडलेले ना. आता एक कलरच्या ह्याच्यात तर बाहेर आलोय आणि एक पांढऱ्या ह्याच्यातून बाहेर आलोय. 11 मणी सोडलेले. आता आपण इथून बाहेर आहे म्हणजे इथे एक कलरचा मणी आला पाहिजे, म्हणून मी इथे निळा घालते आणि एक पांढरा. शक्यतो क्रॉस स्टिचचं करताना सरळच हातात पकडा. असं काही काही वेळेला आपल्याला सवय असते की असं उलटं फिरवून आपण इकडून असं धरतो आणि करतो, तर ह्याच्यामध्ये ते चुकू शकतं. म्हणून हे सरळच हातात धरायचा प्रयत्न करा, म्हणजे चुकणार नाही. आता हा पांढरा, हा निळा, ह्याच्यातनं घातलेलं सेम मण्यातून आपण धागा बाहेर काढून घेऊया. हे बघा, असंच इथे तयार झालंय. आता परत आपल्याला सेम पद्धतीने पांढरेच मणी घालायचे. या लाईनीमध्ये कुठेही कलर म्हणजे बॉर्डरचा लाल रंगाचा मणी येणार नाही आहे, त्यामुळे मी पण हे इथपर्यंत करून घेते, तुम्हीही करून घ्या. हे बघा, आता मी सांगितल्याप्रमाणे इथे सगळे पांढरे घालून घेतले. आता आपण परत ह्या टोकाच्या पांढऱ्या मण्यामध्ये येणार आहोत. आता आपल्याला बॉर्डर करायची आहे, त्यामुळे परत एकदा इथून धागा बाहेर आलाय म्हणून एक पांढरा, 2 लाल असे मणी घालून घेऊया. एक पांढरा, 2 लाल. आता सेम पद्धत, ह्या सुट्ट्या 2 पांढऱ्या मण्यातून वर यायचं. परत 2 पांढरे मणी धाग्यामध्ये घालायचे. आता ह्या लाईनीमध्ये बघा, आपलं हे झालं. आता इथे कलरवाला मणी आहे, इथे हा इथे कलरवाला मणी आहे. तर इथे किती सोडलेत, ह्याच्याबरोबर इथे म्हणजे 5 मणी पांढरे घातलेले आहेत. तर आपण सेम 5 पांढरे मणी जर सुटत नाहीत तोपर्यंत पांढरे मणी घालून घेऊ. खालचा 1 झाला आणि हे 2 म्हणजे झाले 3 मणी. हे 3 पांढरे मणी सुटले. ठीक आहे. परत एकदा हे बघा, आता परत एकदा इथे 2 पांढरे, कारण इथे 3 आणि हे 2 होतील, मग 5 सुटतील. मग ह्याच्याबरोबर लाईनीमध्ये एक कलरवाला येईल. नीट लक्ष देऊन केलं तर हे सोपं आहे, फक्त एकदा मेथड कळली पाहिजे बस. मग तुम्ही कुठलंही डिझाईन आरामात करू शकता. मग आता परत हे सुट्ट्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घेतली. आता आपली सुई वरच्या दिशेने आहे ना, आणि आपल्याला इथे कलरवाला पाहिजे, म्हणून इथे पहिले पांढरा घ्यायचा आणि मग निळा. धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा.
आता परत आपल्याला धाग्यामध्ये पांढरे मणी घालून घ्यायचे. आता बघा, तुम्ही बघू शकता आता इथे सगळी लाईन आहे ती पांढऱ्याचीच आहे आणि इथे फक्त आपल्याला बॉर्डर करायची आहे. तर मी पण ही सगळी पांढऱ्याची लाईन करून घेते आणि परत एकदा बॉर्डर कशी करायची ते दाखवते. तर तुम्ही पण करून घ्या. हे बघा, मी हे सगळे पांढरे मणी घालून घेतले. आता इथे आपल्याला परत बॉर्डर करायची आहे म्हणून 2 लाल 1 पांढरा असे मणी घालून घ्यायचे. 1 2 लाल, हा 1 पांढरा. कॉर्नरचा आला ना शेवटचा, तिथे 3 घालायला लागतात. हे झालं. आता परत सेम पद्धतीने आपल्याला 2 मण्यातून सुई बाहेर काढायची, 2 पांढरे घालायचे. तीच मेथड आपण कंटिन्यू करणार आहोत. 2 सुट्ट्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. 2 पांढरे मणी. हे बघा, हे 2 पांढरे मणी. हे बघा, हे असे 2 मणी घालून घेतले. आता आपल्याला इथे पुढचे कलरचे मणी कुठे घालायचे आहेत, तर हे 13 मणी आपण सोडलेत पांढरे. मग इथे हे 2 लाल आहेत, म्हणजे आपण आता इथे 2 निळे घालणार. हे 13 आहेत. 2 2 4 6 8 10 आणि हे 3 13. तर मी पण हे आता असे पांढरे 13 घालून घेते आणि मग तुम्हाला ते कलरचे कसे घालायचे ते परत दाखवते. हे बघा, मी हे 12 मणी घालून घेतलेत. आता ह्या निळ्यातून आणि ह्या पांढऱ्यातून आपण सुई जेव्हा बाहेर काढू तेव्हा सुई म्हणजे दोरा हा खालच्या दिशेने बाहेर आला आहे. म्हणून आता पहिले एक कलरचा मणी घ्यायचा आणि एक पांढरा मणी घ्यायचा. म्हणजे इथे वरती बरोबर 13 पांढरे मणी सुटले जातील. हे बघा, 2 2 4 6 8 10 12 आणि हा एक 13 असे 13 मणी सुटले गेले. आता परत इथे ह्या नेहमीसारखं ह्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई काढून घ्यायची आणि आता इथे वरती आपल्याला कलरचा हवा आहे ना, म्हणून एक पांढरा खालच्या दिशेने सुई बाहेर आली आहे म्हणून एक पांढरा आणि हा एक निळा असे मणी धाग्यामध्ये घालून घ्यायचे आणि मग हे सेम पद्धतीने घालायचं. आता इथे आपल्याला परत पांढरेच मणी घालायचे. दोन पांढरे. परत एकदा ह्या कोपऱ्यातल्या पांढऱ्या द्यायचं आणि एक पांढरा 2 लाल असे 3 मणी. आपण कोपऱ्याला आलो म्हणजे 3 मणी वापरायचे. एक पांढरा आणि 2 लाल. जर तुम्ही बॉर्डर करत नसाल तर तुम्हाला इथे सगळीकडे पांढरेच मणी घालावे लागतील. बॉर्डरचा मग प्रश्न येणार नाही. अशा पद्धतीने आपण हे घालून घेतले. आता आपली ही पुढची लाईन सुरू झाली. आता आपलं इथपर्यंत झालं. लगेच पट्टी बघायची. आता आपलं इथपर्यंत झालंय. आता आपल्याला इथे कलरचा मणी घालायचा आहे. म्हणजे हे 2च पांढरे सोडायचे आहेत आणि एक कलरचा मणी आहे. तर आता करूया. एक ऑलरेडी आपण पांढरा सोडला आहे ना, म्हणजे ऑलरेडी एक झाला आहे ना आपोआप. तर आता आपल्याला इथे पहिल्यांदा एक कलरचा निळा मणी आणि एक पांढरा मणी घ्यायचा आहे.
ह्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की शक्यतो ही वाला जेव्हा क्रॉस स्टिचचं कराल तेव्हा धरताना पहिल्यांदा असं, मग नंतर असं फिरवून असं धरू नका. आपल्याला मणी मोजायला आणि करायला सोपं पडतं. हे बघा, आपला हा मणी घालून झाला. आता इथे वरती आपण जाणार आहे. मग इथे वरती अजून एक कलरचा मणी आहे. तो किती मणी सोडल्यावर आहे? 2 2 4 7. हे 7 मणी सोडल्याच्या नंतर एक कलरचा मणी आहे. तर आता आपण करून घेऊ तेवढे. आता पांढरेच घालायचे, 2 पांढरे, परत एकदा जिथून धागा बाहेर काढला तिथूनच बाहेर काढायचे, परत एकदा, नंतर सेम स्टेप्स, सुट्ट्या मण्यातून सुई काढून घ्यायची, 2 पांढरे मणी घालायचे, सेम करायचे. आता हे जे पांढरे मणी जेवढे घालायचे तेवढे मी घालून घेते आणि तुम्हाला कलरचा मणी आल्यावर परत दाखवते. हे बघा, मी करून घेतले. आपल्याला 7 मणी सोडायचे, हे 6 झालेत. आता मग आपण इथे कलरचा मणी घालणार. एक निळा मणी धाग्यामध्ये घ्यायचा आणि एक पांढरा, आणि हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता सेम इथे आपल्याला सगळे पांढरे आणि इथे बॉर्डर करायची आहे. नंतर दुसरं पण तसंच आहे. वरून जेव्हा आपण खाली येऊ तेव्हा 2 2 4 5 6 6 पांढरे मणी सोडलेले असणार. तर मी हे इथपर्यंत आता करून घेते. कलरचा मणी कसा घालायचा ते दाखवते. आता तुमच्या एवढं केल्याच्या नंतर लक्षात आलंच असेल, त्यामुळे मी करून घेते, तुम्ही पण करून घ्या. हे बघा, मी पण इथे आता ही बॉर्डर करून इथे हे 6 पांढरे मणींचं चौकोन करून घेतला. 6 मणी इथे आले. आता आपल्याला कलरचा मणी घालायचा आहे. 7व्या नंबरचा आहे तो कलरचा मणी, म्हणून आपण इथे एक पांढरा आणि एक निळा असा सिक्वेन्सनी मणी घालणार. एक पांढरा आणि एक निळा. आता आपण हा वाला मणी घातला. आता इथून खाली इकडे हा मणी आहे, ह्याच्याबरोबर खालचा मणी इथे, म्हणजे इथपर्यंत आता आपल्याला पूर्ण पांढरे मणी घालून घ्यायचे. हा निळा आहे ना, त्याच्या बाजूला पांढरा आला पाहिजे. इथपर्यंत आपल्याला पांढरे मणी घालून घ्यायचे. तर घालून घेऊयात ते. हे 2 सुट्ट्या मण्यातून सुई बाहेर काढायची, 2 पांढरे मणी घ्यायचे, तिथूनच असं करायचं. आता इथपर्यंत मी करून घेते, धागाही बदलून घेते आणि तुम्हीही करून घ्या. हे बघा, हे जे पांढरे मणी घालायचे होते ते मी घालून घेतले. आता आपल्याला इथे कलरचा मणी हवा आहे आणि त्याच्याखाली पांढरा, आणि दोरा असा खालच्या दिशेने बाहेर आला आहे, म्हणून आपण पहिले एक पांढरा मणी धाग्यामध्ये घेणार आहोत आणि एक निळा मणी. अशा पद्धतीने आपण हे 2 मणी धाग्यामध्ये घेतले आणि परत एकदा आपण नेहमीसारखं करायचे. तुम्ही जेव्हा धागा बदलाल तेव्हा एक काळजी घ्या की ज्या डायरेक्शनने आपण आलेलो त्या डायरेक्शनमध्येच धागा परत आला पाहिजे, नाहीतर धागा जोडताना कधी कधी चुकून खालीवर होऊ शकतो. तर डायरेक्शन बघून ठेवा. आता आपण ह्या कोपऱ्यातल्या मण्यामध्ये येणार आहोत. आता
आता इथे एक पांढरा, दोन लाल, एक पांढरा आणि दोन लाल, असे 3 मणी इथे घालून घेऊ. आजच्या या ओमचाच व्हिडिओ जवळजवळ अर्ध्या तासाच्या वर गेला आहे, त्यामुळे आज आपण फक्त ओमच बघणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण नम आणि मग शिवाय असे तीन ते 4 पार्टमध्ये आपण ही पट्टी शिकणार आहोत. तुम्ही माझ्याबरोबरच करा, म्हणजे तुमची पट्टी चुकणारही नाही आणि माझ्यासोबत होऊन जाईल. आता सेम 2 मण्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे आपण पट्टीवर बघूया आपण कुठे कलरचा मणी वापरला आहे. आता आपली ही वाली लाईन झाली, बरोबर. सॉरी, आपली आत्ता ही वाली लाईन झाली आहे. ही वाली लाईन आपली झाली. आता आपण ही लाईन करतोय, म्हणजे आत्ता जिथे आपण कलरचा मणी घातलेला तिथे एक कलरचा मणी आला पाहिजे. ते करून मग पुढे 3, 1, 4 हे 4 पांढरे मणी सोडायचे. ते तर नंतर, पण आधी हा एक कलरचा मणी घालायचा आहे. तर आधी आपण हा आता घालून घेऊ. ह्याच्याच बाजूला आला पाहिजे, म्हणून सुई तर वर बाहेर आली आहे, म्हणून आता आपण एक पांढरा आणि एक निळा असे मणी धाग्यामध्ये घेणार आहोत. सुई काढून घ्यायची. सारख्या गाठी येऊ नये म्हणून मीही मोठाच दोरा घेतला आहे. तुम्ही पण मोठाच घ्या, म्हणजे सारख्या गाठी येणार नाहीत अक्षरांमध्ये. हे फिनिशिंगसाठी चांगलं असतं. सुरुवातीला वाटतं करताना की सारखा दोरा अडकतोय किंवा काय, पण फिनिशिंगच्या दृष्टीने ते चांगलं आहे. आता आपल्याला 4 पांढरे मणी सोडायचे आहेत ना. इथे ऑलरेडी एक आता आपण घातला तो आहेच आहे, म्हणजे आता अजून 3 सोडायला लागणार आहेत. हा एक आहे, आता 2 घालूया. सेम ह्या चौकोनाचा आणि वरच्या चौकोनाचे जे सुट्टे मणी आहेत ते असं करून घालून घ्या. हे घातले. आता इथे 3 झालेत. आपल्याला 4 सोडायचे आहेत. दोरा वरच्या दिशेने बाहेर निघतोय, आपल्याला 4 पांढरे सोडायचे आहेत, म्हणून आता कलरचा पहिला घालायचा आणि मग पांढरा, निळ्या रंगाचा एक मोती आणि पांढऱ्या रंगाचा एक मोती. एकदा तुम्हाला सिक्वेन्स कळला, कसे मणी मोजायचे, मोती मोजायचे हे कळलं की काही अवघड काम नाही आहे. आता हा मणी आपण घातला. आता परत एकदा 2, 3, 4 मणी आपल्याला पांढरे सोडायचे आहेत आणि एक कलरचा मणी आहे, तर ते पण करून घेऊया. 2 पांढरे मणी.
परत एकदा 2 पांढरी मणी, 4 सोडायचे आहेत ना. जर तुम्हाला आधीच ही पट्टी येत असेल तर तुम्ही ह्याच्या साईडला काहीतरी डिझाईन केलं तरीही चालेल. म्हणजे ओम नमः शिवायला ह्याच्या पहिले काहीतरी डिझाईन, जसं की शंकराची पिंडी किंवा अजून काही डमरू किंवा बेलाचं पान असं काही डिझाईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता आपल्याला हे 4 मणी सोडून झाले. बघा इथे 4 सोडलेले ना, आपण पण 4 सोडले. आता आपण या वरच्या मण्यातून बाहेर आलोय म्हणून पहिले पांढरा आणि एक निळा असे घालून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे घालून घेऊ. हे बघा हे झालं. आता इथे पुढे काय आहे तर 2 पांढरे मणी सोडल्याच्या नंतर 2 कलरचे मणी आहेत. आता इथे ऑलरेडी एक पांढरा आहेच ना, मग आता आपल्याला एक ह्या 2 पांढऱ्या मण्यातून बाहेर आल्याच्या नंतर एक कलरचा घ्यायचा आहे आणि एक पांढरा घ्यायचा आहे. म्हणजे 2 पांढरे मणी सुटले जातील. एक निळा आणि एक पांढरा. सेम पद्धतीने सुई बाहेर काढायची, धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता परत या 2 पांढऱ्यातून वर जायचं. आता 2 सिक्वेन्सने कलरचे हवेत ना म्हणून, आणि आपण वरून बाहेर आलोय म्हणून आता एक पांढरा मोती आणि एक निळा मोती अशा सिक्वेन्सने धाग्यामध्ये घालून घ्यायचं. आता या कोपऱ्यातल्या मण्यात येऊन आपलं नेहमीसारखं आता ह्या बाजूने आपण बाहेर आलोय, ह्या साईडनी दोरा बाहेर निघतोय म्हणून 2 लाल 1 पांढरा असे मणी घालून घेऊया. 2 लाल 2 लाल 1 पांढरा. तर आपल्याला या 2 मण्यातून सुई काढून घ्यायची. आता आपल्या पुढच्या लाईनची सुरुवात झाली. या 2 मण्यातून सुई बाहेर काढून घेऊया. आता या पुढच्या लाईनमध्ये 2 2 4 हे 4 पांढरे मणी सोडलेत आणि मग एक कलरचा मणी आहे. तर आता मी हे पांढरे मणी घालून घेते, तुम्ही पण घालून घ्या. हे बघा मी हे 4 पांढरे येतील असे घालून घेतले. आता आपण नेहमीसारखं 2 मण्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला कलरचा हवा आहे ना, आणि सुई म्हणजे दोरा खालच्या दिशेने बाहेर आला म्हणून आपण एक पांढरा आणि एक निळा असे मणी घालून घेऊ. आता तुम्हाला दिसत असेल आपण जो ओम लिहायला घेतलाय तो एक शेप घ्यायला लागलाय.
आता आपलं कुठपर्यंत झालं तर इथपर्यंत झालं. आता इथे 2 पांढरे सोडून एक रंगीत मोती आहे. तर आता एक इथे ऑलरेडी आहे ना, मग आता आपल्याला परत एकदा कलरचा मणी घालायचा आहे. सुई खालच्या दिशेने बाहेर आली आहे म्हणल्यावर आता पहिल्यांदा एक रंगीत निळ्या रंगाचा मोती आणि एक पांढरा. आपलं हे आता कुठपर्यंत झालं तर इथपर्यंत झालं. हे इथपर्यंत झाल्याच्या नंतर परत 2 पांढरे आहेत, एक रंगीत आहे. ठीक आहे, तर आता करून घेऊ. आता इथे 2 पांढरे आहेत ना, इथे दोन्ही पांढरेच येणार. सेम प्रोसिजर. 2 मण्यांच्या ज्या गॅप आहेत ते 2 मणी घ्यायचे, 2 पांढरे. ही लाईन मी तुम्हाला पूर्ण दाखवते कारण इथे मध्ये मध्ये कलरचे आहेत. परत एकदा ह्याच्यातून सुई काढून घेऊया. हे बघा, आपलं आता इथपर्यंत झालं ना, हे इथपर्यंत झालंय. या लाल, हा जो इथे लाल मणी दिसतोय तिथपर्यंत झालाय. आता इथे एक पांढरा आहे आणि एक लाल आहे. मग आपण आता इथे आपल्याला निळा आला पाहिजे. सॉरी, आपला अजून हा बाकी आहे निळा घालायचा. सॉरी. तर इथे आपला निळा आला पाहिजे ना, पांढरा आणि निळा असं आपण घालून घेऊया. पांढरा आणि हा एक निळा. आता इथे ऑलरेडी एक पांढरा आला आहे. खाली आता आपल्याला रंगीत घालायचा आहे, जो आपण आत्ता बघत होतो. हा वाला. मग इथे निळा, मग परत 2 पांढरे आहेत ना. मग आता आपल्याला इथे वरती एक पांढरा आहे, तो एक पांढरा ठेवायचाच होता. आता एक पांढरा एक निळा, खालच्या दिशेने सुई बाहेर आहे म्हणून एक पांढरा एक निळा. ठीक आहे, परत एकदा या 2 पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायची. आता इथे 2 पांढरे सोडलेले, एक आता झालाय म्हणल्यावर आता आपण एक खालच्या दिशेने सुई बाहेर आहे म्हणून आपण एक निळा एक पांढरा असा धाग्यामध्ये घेणार आहोत. एक निळा आणि एक पांढरा. आता इथे पांढरे मणीच, दोन्ही पांढरे. आता तुम्हाला दिसत असेल असा ओमचा शेप व्हायला लागलाय. जर तुम्हाला ह्याची साईज मोठी पाहिजे असेल तर मोठ्या नंबरच्या मण्यांमध्ये करा, 5 नंबर 6 नंबरमध्ये करा, म्हणजे ते दिसताना मोठं दिसेल. हे दिसताना नाजूक दिसतं पण अक्षरं दिसताना एकदम व्यवस्थित दिसतात, रीडेबल आहेत. आता इथे 3 मणी, एक पांढरा 2 लाल.
सेम परत या 2 मण्यांमधून सुई काढून घ्यायची. तुम्हाला एका वेळेला एकदम नसेल जमत तर एक एक मण्यातून काढा. आता आपण पुढे बघूया पुढे काय केले. आपली ही लाईन झाली आहे. आता आपण ही वाली लाईन करतोय. तर इथे 1 2 3 हे बघा, हे 1 2 3 हे 3 पांढरे मणी सोडल्याच्या नंतर 2 रंगीत मणी आहेत. आपला इथे हा एक पांढरा मणी आहे. आता आपण 2 पांढरे झाले म्हणजे मग 3 सुटले जाते. हे झालं. आता आपल्याला 2 रंगीत मणी घालायचे निळे. आता 2 निळे मणी. परत सेम या मण्यातून सुई काढून घ्यायची. आता हे 2 रंगीत झाल्याच्या नंतर हे बघा, आता हे 2 रंगीत झालेत. त्याच्यानंतर 1 2 3 हे 3 आहेत ते पांढरे आहेत आणि मग 2 रंगीत आहेत. तर आपण ते पांढरे करून घेऊया. आधी 2 पांढरे. आता ह्याच्यातून वळूया. आपल्याला किती पांढरे सोडायचे होते तर 3 सोडायचे होते. आपल्या इथे 2 सुटलेत. सुई इथून दोरा बाहेर आहे म्हणून 1 रंगीत 1 पांढरा म्हणजे 1 निळा 1 पांढरा. 1 निळा आणि 1 पांढरा असे मणी आपण घालून घेऊ. परत या 2 मण्यातून सुई बाहेर काढायची आहे. इथे आपल्याला 2 रंगीत हवे होते की नाही, एकच झालं आहे. मग सुई वरून बाहेर आहे म्हणून पांढरा आणि रंगीत म्हणजे पांढरा आणि निळा असे मणी घालून घेऊया. 1 पांढरा आणि हा 1 निळा. व्यवस्थित घट्ट केलं की कुठेही ते ढिल्लं पडत नाही. साधा दोरा असला तरीही नाही. साधा म्हणजे कडक दोराच आहे हा, जो सहसा हाताने तुटत नाही. परत एकदा ह्या 2 मण्यातून आपण सुई बाहेर काढली. आता हे मणी घालून झाल्याच्या नंतर 2 पांढरे आहेत. मग आपण पण 2 पांढरे मणी घालून घेऊया. हे झाले. आता आपल्याला इथे सॉरी 1 पांढरा होता, हे चुकलंय माझं, मी हे काढते. 1 पांढरा ऑलरेडी होता, ते लक्ष गेलं नाही, सॉरी. हे बघा, इथे आपला ऑलरेडी 1 पांढरा मणी आहे म्हणून आपण इथे 1 रंगीत आणि 1 पांढरा असा घालून घेणार आहोत. 1 रंगीत 1 पांढरा.
हे बघा, हे झालं ना आता बरोबर. आता इथे सगळे पांढरेच आहेत आणि मग ही इथे बॉर्डर करावी लागेल. हे इथून नंतर मग इथपर्यंत जिथपर्यंत पांढरे आहेत तिथपर्यंत मी करून घेते आणि मग तुम्हाला परत एकदा दाखवते. हे बघा, मी ही बॉर्डर करून घेतली आणि इथे हे 6 मणी पांढरे आपल्याला सोडायचे आहेत. तर ते 6 मण्यांचं म्हणजे 3 चौकोनही करून घेतले आणि या 2 मण्यातून मी धागा बाहेर काढून घेतला आहे. आता इथून खालच्या दिशेने दोरा बाहेर आहे आणि आपल्याला वरती रंगाचा मणी हवा आहे, म्हणून एक पांढरा मोती आणि एक निळा मोती आपण धाग्यामध्ये घालून घेणार आहोत. आता हे इथपर्यंत आपलं झालं. त्याच्यानंतर इथे किती पांढरे मणी सोडले, तर 1 2 3 4 4 पांढरे मणी सोडल्याच्यानंतर एक रंगीत मोती आहे. तर हे 4 मणी आपण आता घालून घेऊया. 4 मणी अर्थात 2 चौकोन. आता इथे 2 पांढरे, इथे 3 झाले, 4च सोडायचे आहेत. आता इथे एक निळा एक पांढरा, एक निळा एक पांढरा. आता तुमच्या लक्षात येत असेल कसे रंग बघायचे आहेत, कुठला मणी कुठे येणार हे आता लक्षात येत असेल. हे झालं. त्याच्यानंतर आपण हे सगळे पांढरे मणी घालून घेऊ. नंतर ही बॉर्डरही करून घेऊया. मीही करून घेते, तुम्हीही करून घ्या. हे पहा, मी ही बॉर्डर करून घेतली आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता इथे 2 पांढरे मणी सोडलेत. म्हणजे इथे बॉर्डर आपण केली तेव्हा एक पांढरा वापरला तो, प्लस अजून एक मणी, म्हणून मी सुई ह्याच्यातून बाहेर काढून घेतली. एक रंगीत मणी म्हणजे एक निळा मणी आपण घालणार आहोत आता आणि एक पांढरा मणी. अशा पद्धतीने सुई बाहेर काढून घ्यायची. आता हे 2 सुटले. आता इथे परत एकदा रंगीत मणी आहे. तर वरच्या दिशेने दोरा बाहेर येतोय ना, म्हणून एक पांढरा मणी आणि एक निळा मणी. हे बघा, हे झालं. आता इथे परत एकदा 2 पांढरे मणी सोडलेत. एक ऑलरेडी आपला आला आहे, म्हणून आता आपण सुई वर काढून घ्यायची. एक निळा मणी आणि एक पांढरा मणी. हे बघा, हे झालं आपलं इथपर्यंत. आता इथे 1 2 3 4 4 पांढरे मणी आहेत. तर इथे 4 पांढरे मण्यांची लाईन करून घेऊया. 2 पांढरे, 2 पांढरे. आता परत एकदा 2 पांढरे मणी.
त्या 2 मण्यातून आपण सुई काढून घेतली. आता हे पहा, इथे आपण हे 4 मणे घालून घेतले. त्याच्यानंतर इथे हे 4 मणे घालून घेतले. आता इथे एक रंगीत आहे, पण आपण वरच्या दिशेने बाहेर आलो आहे, म्हणून एक पांढरा आणि एक निळा. परत चौकोन करून घ्यायचा. हा चौकोन झाला. आता इथे 2 पांढरे मणी सोडून एक रंगीत आहे, म्हणून आता आपला एक आहेच ना, आलाच ना, म्हणून आता आपण इथे एक रंगीत म्हणजे निळा मणी आणि एक पांढरा मणी असं घालून घेणार आहोत. आता इथे पांढराच आहे आणि मग इथून इथपर्यंत पांढरे आहेत, तिथपर्यंत मी करून घेते, तुम्ही पण करून घ्या. हे बघा, मी इथे बॉर्डर केली आणि हे 6 पांढरे मणी येतील असं चौकोन करून घेतले. आता आपल्याला इथे रंगीत मणी आला पाहिजे. मग सेम प्रोसेस आपली या 2 मण्यातून सुई बाहेर काढायची. आता एक पांढरा, खालच्या दिशेने सुई बाहेर आली आहे ना, म्हणून एक पांढरा एक निळा असे 2 मणी घेतले, चौकोन केला. आता हे बघा, इथे काय आहे, 2 पांढरे मणी आणि नंतर 2 रंगीत मणी आहेत. आता एक आपला इथे पांढरा मणी आला आहे, म्हणून आपण करताना आता एक निळा मणी घेणार आहोत आणि एक पांढरा. त्यानंतर परत या 2 मण्यातून धागा काढून घ्यायचा. हे बघा, इथे आपला हे वाला चाललं आहे, तर परत एकदा रंगीत आहे ना, म्हणून एक पांढरा आणि एक निळा. हे 2 झाले. आता इथे हे पांढरे आहेत, 1 2 3 4 5 5 पांढरे आहेत, ते मी पण करून घेते, तुम्ही पण करून घ्या. हे बघा, इथे 5 पांढरे मणी आले. सुरुवातीलाच इथे एक पांढरा मणी होता, त्यामुळे मला फक्त 2 चौकोन करावे लागले. आता इथे रंगीत मणी आहे, पण तो वरच्या बाजूला आहे, दोरा खालच्या दिशेने बाहेर आला आहे, म्हणून आपण एक पांढरा आणि मग एक निळा असे मणी घालून घेऊ अशा पद्धतीने. त्यानंतर इथे बॉर्डर करायची आहे, म्हणून एक पांढरा 2 लाल. नंतर आता वरच्या दिशेने जायचं आहे आपल्याला, ह्या 2 मण्यातून वरच्या दिशेने बाहेर काढायची सुई. आता आपलं इथपर्यंत झालं, ही लाईन आपण चालू करतोय. एक पांढरा ऑलरेडी आला आहे खाली आणि इथे आपल्याला एक रंगीत घालायचं आहे, म्हणून वरती पांढरा आणि एक निळा असे 2 मणी आपण घालणार आहोत. त्यानंतर इथे 1 2 3 4 5 6 7 7 पांढरे मणी आले आहेत. आपण हे 7 पांढरे मणी करून घेऊया. 7 म्हणजे आता ऑलरेडी आपला एक आला आहे ना, तर 3 चौकोन करायचे, म्हणजे 6 मणी येतील.
आणि हा खालचा एक, असे 7 होतील. तर ते तुम्ही पण करून घ्या, मी पण करून घेते. हे बघा, मी हे पांढरे मणी घालून घेतले. इथून आता वरच्या दिशेने धागा बाहेर आला आहे ना, मग आता इथे पांढरा आणि एक निळा असा मणी आपण घालून घेऊया. एक पांढरा आणि हा एक निळा. त्यानंतर नेहमीसारखंच करून घेऊ. परत या 2 मण्यातून धागा वर काढून घेऊया. आता आपण इथे बघू शकतो, इथे 2 पांढरे मणी सोडल्याच्या नंतर एक रंगीत मणी. इथे एक ऑलरेडी आहेच ना आपला पांढरा, म्हणून आता इथे एक निळा आणि एक पांढरा असं धाग्यामध्ये घ्यायचं आहे. एक निळा आणि एक पांढरा. या अर्धचंद्राचा आकार आता व्हायला लागला आहे. आता इथे सगळे पांढरेच आहेत आणि मग आपली नेहमीसारखी बॉर्डर करायची आहे. आणि परत नंतर इथे 1 2 3 4 4 पांढरे सोडायचे. तर इथपर्यंत मी करून घेते, तुम्ही पण करून घ्या. हे बघा, मी आता हे 4 मणी घालून घेतलेत. आता आपल्याला इथे एक रंगीत मणी घालायचा आहे. तर सेम आपण जसं करत होतो, या 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर एक पांढरा वरच्या बाजूला आपल्याला हवा आहे आणि धागा आता खालून बाहेर आला आहे ना, म्हणून पहिले एक पांढरा एक निळा असे मणी घालून घ्यायचे. त्यानंतर नेहमीसारखा आपला चौकोन करून घ्यायचं आहे. तुम्हाला ही क्रॉस स्टिचची मेथड कशी वाटते हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे ह्याचा जेव्हा पुढचा पार्ट येईल तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. हे अशा पद्धतीने झालं. आता इथे 3 पांढरे मणी आहेत. आता एक ऑलरेडी आला आहे, म्हणजे फक्त आता इथे एक पांढऱ्याचा चौकोन करून घ्यायचा आहे. 2 पांढरे मणी घालून घ्यायचे. मग आपल्याला रंगीत मणी घालायचं आहे. 2 पांढरे मणी. आता इथे आपल्याला एक रंगीत मणी हवा आहे ना, एक रंगीत मणी आणि पांढरा मणी असं आपण घालून घेऊ. पहिल्यांदा पांढरा, कारण दोरा खालच्या दिशेने बाहेर आहे. मग एक निळा. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 पांढरे मणी आले पाहिजेत. आता एक आलाय इथे, म्हणजे 5 आले पाहिजेत. आता म्हणजे हा घालताना एक पांढरा मणी येणार आहे, त्यामुळे 2 पांढऱ्या मण्यांची चौकोन करून घ्या. मीही करून घेते. हे बघा, मी हे इथे 5 पांढरे मणी म्हणजे हे 2 चौकोन घालून घेतलेत. हा आपला ऑलरेडी होता. आता आपल्याला धाग्यामध्ये एक निळ्या रंगाचा मणी, कारण दोरा खालच्या दिशेने बाहेर आहे, आणि एक पांढऱ्या रंगाचा मणी लागणार आहे. त्याच्यानंतर
हा चौकोन करून घेऊया। अशा पद्धतीने आपण हा चौकोन करून घ्यायचा आहे। हा चौकोन झाला। आता आपल्याला नेहमीसारखं पांढरा आणि इथली ही बॉर्डर करून घ्यायची आहे आणि नंतर 3 पांढरे मणी आले। 3 म्हणजे एकच पांढऱ्याचा चौकोन बॉर्डर करून झाल्याच्या नंतरचा। तर तिथपर्यंत मी करून घेते, तुम्ही पण करून घ्या आणि मग ते रंगीत जे मणी आहेत ते कसे घालायचे ते दाखवते। हे बघा, मी इथे पांढरे मणी घालून एक बॉर्डर करून दुसरी लाईन सुरू केली आहे। इथे हे 2 पांढरे मणी घातले म्हणजे इथे हे 3 झाले। आता आपल्याला इथे 6 रंगीत मणी आले पाहिजेत, म्हणजे हे जे 3 बॉक्स आहेत तिथे आपल्याला रंगीत मणी घालायचे। तर 2 निळे मणी घ्यायचे आणि आपण जसं पांढरे मणी घेऊन करत होतो तसंच सेम, फक्त इथे रंगीत मणी वापरून करायचे। सहा घालायचे आहेत आपल्याला, हे 2 झाले। आता अजून पुढे जायचं, अजून हे 2 म्हणजे झाले 4। आणि परत एकदा 2 म्हणजे मग हे 6 होतील। हे बघा, हे जसे 6 होते तसे हे 6 घातले आता रंगीत। आता इथे 1 2 3 4 5 5 पांढरे घातलेत, तसे आपण घालून घेऊयात। सेम पद्धत आहे, वरती 2 मण्यातून दोरा काढून पांढरे धाग्यामध्ये घ्यायचे आणि करायची। हे बघा, हे हे 2 झाले। 5 हवेत ना आपल्याला, अजून हे 2 म्हणजे झाले 4। आता इथे वरच्या दिशेनेच दोरा बाहेर आला, आपल्याला 5च खाली पांढरे मणी दिसले पाहिजेत, म्हणून एक निळा आणि एक पांढरा असे मणी आपण धाग्यामध्ये घेणार आहोत आणि अशा पद्धतीने करायचं। आता नंतर परत एकदा रंगीत मणी आहे, तर आता सुई वरच्या दिशेने बाहेर आली आहे ना, म्हणून एक पांढरा आणि एक निळा। आता या कोपऱ्याच्या आपण कॉर्नरच्या मण्यावर आलोय, तर आता इथे 2 लाल, कारण आपली बॉर्डर आहे ना तिथे लाल रंगाची, म्हणून 2 लाल
आणि एक पांढरा, असे 3 मणी घेणार आहोत आणि इथून हे अशा पद्धतीने करायचं। अशा पद्धतीने हा आपला ओम तयार झाला आहे। ह्याच्या पुढे एक सिंपल असे पांढरे मणी घालून तुम्ही एक लाईन करून ठेवा। आपण आता पुढच्या भागामध्ये हे पुढची पट्टीचा थोडा भाग बघणार आहोत, तर तोपर्यंत तुम्ही इथे एक पांढऱ्या रंगाची एक लाईन करून ठेवा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।